मी राजकीय मार्गात पडणार नाही, माझा तो राजकीय मार्ग नाही, पण समाजाचा मी मालक आहे, समाज माझा मालक आहे. मी देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती डावं टाकले तरी मी त्यांना सांगितलेलं आहे, तुम्ही गलत नदी लागला. तुमचा आता हे शेवटचा डाव आहे, पोरं गुतविणे, गुन्हे दाखल करणे, मराठी घेणार नाही, बोर्ड काढायला लावणे, कुठं चूक झाली कुठं मागची पुढाण, ती एक फौज माझ्यासाठी व्हायला लागली. फडणवीस साहेब तुम्ही ऐकत असाल तर हे महत्त्वाचं सांगतो माझी, तुम्ही मला फौज तयार करून द्यायला लागला. तुम्ही हे पोरं जे आणायलात ना मागच्या 5-6 महिन्याची काही नाही केलेली, अर्ज दिलेली, सकाळी उपोषण करणारी, हे असले लोक तुमचे पोलिसांनी यायला लागले. आता तुमच्या सांगण्यावर त्यांचं सरळ म्हणणं आहे, वरून आदेशित गृहमंत्र्याचे सरळ सांगते ते, तुम्हाला पाहिजे असल्या त्याची रेकॉर्डिंग सुद्धा मिळते, काय अडचण नाही, डायरेक्ट वरून आदेश म्हणते. म्हणून ही फौज म्हणायला लागली आता येऊ गुन्हे ती गुन्हे, पोराच्या न्यायापासून हटायचं नाही, पोरीच्या न्यायापासून हटायचं नाही. आता आपल्या लेकरं मोठे होणार आहेत आरक्षणामुळे, एक एक केस होईल पण पोरं मोठी होतील असं मराठी म्हणलं. तुम्हाला एक